खेळांचे हाल झालेत बघू शकता तुम्ही. इथे डांबरीवरून तर असे चालले ते, त्यांची हालत खराब झाली. काय चल आता पुढे चल चल, तो फाटेल, तो सॉक्सच फाटेल प्रणित. बघूया आमचं एक्सपेरिमेंट काय चालू आहे इकडे. फसलास. उचलायला लागेल की आईला आपल्याला. हे रस्ता आहे खालून पर्यंतचा डांबर. बघूया आपण. आमचे सध्या पाय खराब झालेत पूर्ण. अजून चालतोय मोहरवण्यातून. डांबरीकरण केलं रस्ता आहे हळूहळू. अक्षरशः पायांना थर झालाय पूर्ण डांबरचा. आणि एकदम ते छिडे आपलं ते दगड छोटे छोटे ते पायाला एकदम लागतात, टोचतात. पायाला फोड येणार बहुतेक ह्या रस्त्याला. असं दिसतोय चांगला तुम्हाला रस्ता, पण आम्हाला जाणवतंय किती खराब आहे रस्ता. गरम गरम आणि पायाला. हा जर पूर्ण मांदाटण्यापर्यंत असा असेल तर आपले वांदे आहेत, एवढं मात्र नक्की. पाय हे करतो. हा आम्ही बघू शकतो तुम्ही त्या डांबरी रस्त्यावरून जरा खाली उतरलं, कारण तो समोर पाष्टी गोलवाडीचा आहे का. आता तुम्ही सर्वांचे आमचे पाय बघा, दाखवा. अक्षरशः एक लेअर आलाय पूर्ण डांबरची, एक लेअर. आणि पूर्ण ते खडे निघतच नाहीत. ॲक्च्युली तेच आता सॉक्स समोर पाष्टी गोलवाडी गाव आहे, तिकडे आपण पोचू आता थोड्या वेळात. पण वातावरण आता जरा चांगलं झालं, पण जरा रोडनी आमचं हालत खराब केलं आहे पूर्ण. जाम वाट लागले. आता चालतोय आता वारा बिरा सुटला. ते जे मागे आता थांबलेत, काही जण सॉक्स काढून थांबलेत, पण त्यांना पुढे परत डांबरी रस्त्यावर न्यायचं आहे. त्यांची हालत खराब होणार. आणि आता आमच्या बॅगा गेल्यात पुढे, तर आम्ही आता अल्टरनेट सॉक्स पण नाहीत आमच्याकडे. आता हे सॉक्स फेकून द्यायला लागणार. अक्षरशः ते फाटलेत पूर्ण, बघायला लागते. पोचलेलो आहोत अशा प्रकारे. आणि हे तुम्ही सॉक्सचा इकडे बघू शकता, सेल लागलेला आहे आपल्याकडे सॉक्सचा. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सॉक्स हवा असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. ॲक्च्युली ते गाडी आपल्याला काय गाडी येतात ते बघून घेतील. हे बघा एक एक लेअर ॲक्च्युली झालेला आहे डंबराचा. तो बघा निघत पण नाही बघ रे. हालत खराब झाली आता. पोचले. शूज व्हायला बघा, आवाज येतात शूजला. चरतायत. चरायला लागले. यांनी सॉक्स काढले त्यामुळे यांना त्रास झाला. अंगाशी आलाय. अवघड जागेचं दुखणं आहे, काय सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये पायाला फोड आलेला.
आहेत ना मोहनचा आपल्याकडे बघा जरा. कुठला आहेत, कुठून आणलेला आहे? सॉस काढून बघा आतमध्ये काय आहे ते. ऑरेंजचे बघून घ्या जरा सगळ्यांनी. अरे बापरे, हे इंडियन मोजे नाही आहेत. अशी आमच्या रस्त्याने परिस्थिती झालेली आहे. खोलून पण दाखवा. असा डांबरी रस्ता होता. तू त्या थंड दाखव.
वॉटर वाली झाली नाही तो आपली वॉटर वाली रे माझं मस्त वाजवत मामा केळीच्या बनात पानात फुलात पालखी साडेसहा वाजले. आता आम्ही पाचशे गाव घेऊन निघालोय. आता चाललोय मांदाटणीच्या दिशेने. मांदाटणीच्या दिशेने चाललोय. मस्त रस्ता आहे. संध्याकाळची कोकणातली संध्याकाळ एकदम रम्य आहे. पाठी तुम्ही सीन बघा. पालखी येते. तो जो पुढे धावत गेला तो काय कामाचा नाही. तो मतलब करतोय फोटोसाठी किती धडपड. नमस्कार मंडळी. आता 6:30 किती रे? 6:45 झालेत ना? 6:45 झालेत. मस्त संध्याकाळचं वातावरण आहे. एकदम भारी व्ह्यू आहे डोंगरांचा तिकडून.
आणि समोर आमची लोक लागते या रस्त्याला मांदाटण्याच्या. ते बोरीवरती बोर काढतायत, बघू शकता तुम्ही. तिकडे आपण बघूया आता जाऊन किती काढलं नसेल त्यांनी. आणि आपली पालखी मागून येते. झोप लागते की नाही तर आहे ना बरोबर. आणि इकडून हा मस्तसा व्ह्यू आहे, सनसेटचा व्ह्यू आहे. आता आम्ही चाललोय मांदाकणीला आणि इथे मध्ये एक बोर आहे, त्या बोरीवरती बघूया काय बघायचंय. चला. धावतोय आम्ही मस्त. पालखी सोबत होते ते खरे खेळली. पहिल्यांसाठी बोरा जमा करून ठेवली ती. असं सुंदर असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. काही माणसं आम्ही यासाठी पुढे पाठवतो, बघू शकता तुम्ही. एकदम बोर सुंदर असं रोनकने जमा केलं. गावची मजा हीच असते. पंक्चर होल गाडीचा. अरे काय टाकलंय? तुमचा ग्रुप आहे. व्हॉट अबाउट मंडे? लोक शिमग्याला गावी येण्यासाठी लोक काय काय करतात ते तुम्हाला आज सांगतो मी. काय करतात? काय करतात? थांबा सांग. नाही सांगू शकत. युट्यूबला जाणार राजा, नको सांगू. आता दिसला तो युट्यूबला. अरे एक्सपोज होऊ शकतो आपला भाऊ. होऊ शकतो. लाईव्ह. भाव आपला शिमग्याला त्याला गावी येण्यासाठी सुट्टी नव्हती. त्यांनी कोणाला तरी मारलंय. आता ही त्याने कुणाला तरी मारलंय. मी मेलेल्या माणसाला डबल मारले. तर हे सर्व हसण्यावरती घेऊन हसण्याच्या हसू नका, कारण का शिमग्याला गावी नाही येणार तर तो कोकणी माणूस नाही. कसला कोकणी माणूस. कसला कोकणी माणूस. अरुंदा कधीच हसत नाही. सिरियस.
स्वागत करता आपला भक्तीला पाहून खूप आनंद होतो. आमचं सहकार्य आम्हाला लाभत आहोत. आनंद वाटतो आपलं सहकार्य पाहून. शिमगोत्सवादरम्यान जेव्हा पालखीसोबत भावगीतला निघतो त्यावेळेस एक सामाजिक संदेश म्हणा किंवा जनजागृती करणारा संदेश म्हणा आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो. जसं की आम्ही सन 2019-20 दरम्यान एक संदेश दिला होता, एक नारा दिला होता, प्रत्येक गाव हा व्यसनमुक्त व्हावा. त्या दृष्टीने आम्ही आमच्या वरिष्ठ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली आमची नवीन पिढी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवत होते. प्रत्येक गाव व्यसनमुक्त झाला पाहिजे. जसं की आपण पाहतो आज प्रत्येक गावामध्ये व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आपल्याला. अनेकांना पाणीही गमवावं लागतं. त्याच्यामुळे व्यसनाचे दुष्परिणाम आमचे लोक आपल्यापर्यंत पोहोचवत आले आणि निर्व्यसनी असण्याचे फायदेही आपल्यापर्यंत पोहोचवले. तर यापुढे प्रत्येक आता आम्ही आशा करतो की आतापर्यंत आपलंही गाव ते व्यसनमुक्त होत आले असेल. हळूहळू टप्प्याटप्प्याने व्यसनमुक्त होत असेल. आता व्यसनामुळे घरातील जर स्वार्थी व्यक्ती जर का व्यसनाधीन झाले असेल तर पूर्ण आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करा किंवा चांगले आपल्या आईवडिलांना चांगली सेवा देऊ शकत नसतील. प्रत्येक व्यसनाधीन कुटुंब हे हालाकीचे जीवन जगत असतं. त्यामुळे प्रत्येक कुटुंब हे व्यसनमुक्त झालं पाहिजे. असं जसं की आम्ही 19ला हा नारा दिला त्याप्रमाणे यावर्षी नवीन एक नारा घेऊन आलात आपल्यासमोर. हा जो आहे आपल्यासमोर एक फलक दिसतोय. कोकणातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक ग्रामस्थांनी एक ठराव करायचा आहे, एक शपथ घ्यायची आहे. आपली जमिनी ज्या आहेत त्या परप्रांतीयांना विकायच्या नाहीत तर त्या राखायच्या आहेत. जमिनी परप्रांतीयांना न विकता त्या विकसित करायच्या आहेत आणि आपण इथले स्वावलंबी जीवन जगायचे आहेत. स्वतः आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे. जर आपण परप्रांतीयांना जमिनी विकल्या तर आज ते इथे येतील आणि उद्योजक बनतील आणि आपल्याला त्यांची नोकरी करावी लागेल, चाकरी करावी लागेल. त्यापेक्षा आपण इथे जमिनी विकसित करू आणि आपण स्वतः इकडे ते मालक होऊ. आणि आपण जसं म्हणतो की कोकण एक समृद्ध कोकण नैसर्गिक आपण कोकणासारखी हिरवळ दुसरी कुठे भेटत नाही. आज बाहेरचे लोक येतात तिकडे फार्म हाऊस बनवतात, आंब्या काजूच्या म्हणा फळबागा बनवतात आणि फार्म हाऊस म्हणून इकडे होतात. तसं जेवण आपण जर इकडे जगलो तिथं जर आलं तर आपण मुंबईसारखं आपल्या धगधगीच्या जीवनात जायचे घर जगणार नाही. इथं जाऊन आपण स्वावलंबी बनू, आत्मनिर्भर बनू. किती वाजले रे? पावणे वेळा झालेत. आता मांदाटणे गाव घेऊन चाललो आम्ही. मिरवणूक वगैरे झाली चांगली, त्यांना चांगला संदेश पण दिला आपण. आता इथून आम्हाला पाऊण तास रनिंग आहे. पांदेरला जायचं आहे. तिकडे वस्ती आहे, तिकडे जेवण पण आहे आणि इकडे तुम्ही बघितलंच कसे शरण पण आहे. तिकडे शरण पण आहे. हा शरण पण म्हणजे आज रात्र अंधार शेवटचा दिवस आहे म्हणजे खेळपणाचा असं बघितलं तर नदीच्या इकडे. हां म्हणजे ह्या साईडला पलीकडे आपली पालखी येते तर त्या साईडला पहिला शेवटचा दिवस आहे असा. उद्या सर्व आमचे मुंबईकर पण येतील. आगमन आहे आपलं जोरात उद्या. आपल्या गावामध्ये जसं जोशाचं आगमन होणार आहे. आपण सर्व ते पाहूच. आता इथून पाऊण तास रनिंग आहे. पांदेर आहे, तिकडे जेवण वगैरे आहे. तुम्ही बघितलं तर कशी सुंदर अशी मिरवणूक काढतात सर्व मुंबईकडून. खास काही लोक येतात आपल्या पालखीसाठी. तर पाहत पुढे पांदेरीला पण कसं जल्लोषात स्वागत होईल. 10 वाजले. 10 पावणे 10 वाजता निघालोय पांदेरीला यायला. 10:30 झाले अजून पोचलो नाही पांदेरीला. तिकडे जेवण आहे. आताच गाव घ्यायचं. आत्ताच गाव घेण्यात ना रे. आत्ताच गाव घेऊन सकाळी लवकर निघायचं. आपल्याकडे उतरायचं आहे पलीकडे. शरण पण आहे इकडे. बघूया आता खेळी किती उत्साहात आहेत.
नमस्कार. 2 वाजलेत. पांढऱ्यामध्ये आम्ही झोपतोय. एकदम कडाक्याची थंडी आहे. आता 5 वाजता उठायचं आहे, खाली जायचं आहे, बोटीवरती पकटीवरती जायचं आहे पांगलोळच्या. हालत बेकार आहे, जाम हालत बेकार आहे. इथे 2 वाजेपर्यंत पालखी नाचवली. आता जस्ट झोपतोय. गुड नाईट. गुड नाईट.